नमस्कार, आगळी वेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण मस्त चटकदार चविष्ट शेवग्याच्या शेंगाची रस्सा भाजी कशी करायची ते बघतो। यापूर्वी आपण शेवगा बटाटा रस्सा भाजी कशी करायची ते बघितली, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते, तुम्ही जाऊन नक्की तिथं बघा। मस्त अशी चमचमीत स्वादिष्ट, खायला देखील चवदार लागते। तुमच्या घरी जर अचानक पाहुणे आले, ही चमचमीत भाजी बनवून खाऊ घालू शकता। पाहुणे सुद्धा खुश होऊन जातील आणि मस्त हे शेवग्याच्या शेंगाची बेस्ट ऑप्शन अशी भाजी आहे। तुम्ही यासोबत पोळी जी भाकरी काही सुद्धा खाऊ शकता आणि चटकदार ही भाजी बनवून तयार होते। शेवग्याच्या शेंगामध्ये भरपूर साऱ्या प्रमाणात कॅल्शियम असते, तर ते आपल्या शरीरासाठी खूप असं अत्यंत आवश्यक आहे। तर ही भाजी तर झालीच पाहिजे। चला तर मग आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूया। तुम्हाला काय करायचं, हा व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे, अजिबात कुठे स्किप करू नका। जर स्किप करून तुम्ही बघितलं तर त्याची भाजी छान अशी होणार नाही। चला तर मग आपण पटकन रेसिपी करूया। पण नवीन असाल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन हिट करून चला तर मस्त अशी। तर त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया। इथं 1 चमचा जिरे घेतलं, चवीनुसार मीठ लागेल, 5 ते 6 लसूण पाकळ्या त्याला असे कट लावून घेतले, 2 चमचे इथं किसलेलं सुकं खोबरं घेतलं, अर्धा इंच इतकं आलं आणि थोडीशी कोथिंबीर आहे, 1 चमचा गरम मसाला, अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा लाल तिखट। आणि इथे मी पाव किलो शेवग्याची शेंग घेतली आहे। बघा, तुम्हाला दाखवण्यासाठी इथं मी एक शेंग अशी कट करून घेतली आहे। बघा, अशी 2 ते 3 इंचावर कट लावून घ्यायचे। याप्रमाणे बघा मी इथं अशी कट लावून घेतली आहे आणि त्याची अशी सहज साल निघते। बघा, अशी साल काढून घ्यायची। आणि शेंगा निवडताना जास्त जाड निवडायच्या नाही आणि जास्त बारीकसुद्धा निवडायच्या नाही, अशा मध्यम प्रमाणे शेंगा निवडायच्या। त्यातील आतील जो गर असते तो व्यवस्थित असा खाता येतो। आता इथं मी सगळ्या शेंगाचे साल काढून घेतले आहे, तुम्ही बघू शकता। आता आपल्याला ह्या 2 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे। आणि त्यासोबतच आपल्याला बघा, इथे मी 2 उभे पातळ काप करून घेतलेले कांदे आहे आणि 1 मध्यम आकाराचा टोमॅटो, तो सुद्धा असा बारीक कट करून घेतला। आता सगळ्यात आधी इथं मी पातेल्यामध्ये 1 ते 1.5 ग्लास पाणी घालून घेतलं आहे। आता या पाण्यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे, किंचित हळद घालायची आणि आता यामध्ये आपल्याला हे शेंगा घालून घ्यायचे आहेत। पाण्यामध्ये मीठ आणि हळद घातल्याने शेंगा ह्या मस्त अशा चवदार लागतात। मिठाचा फ्लेवर यामध्ये छान असा जातो आणि ह्या शेंगा खाताना अजिबात पानचट लागत नाही। आता ह्या व्यवस्थित अशा पाण्यामध्ये मिसळून घेऊया। आता गॅस मंद आचेवर करायचा आपल्याला आणि या शेंगा 7 ते 8 मिनिटं शिजवून घ्यायच्या आहे। आता इथे शेंगा शिजतात तोवर आपल्याला मसाला तयार करून घ्यायचा आहे। तरी बघा, इथं इकडच्या गॅसवर मी शेंगा शिजवण्यासाठी ठेवले आहे आणि इथं गॅसवरती तवा गरम करण्यासाठी ठेवला होता। तवा व्यवस्थित असा तापवून घेतला। आता यामध्ये आपल्याला कांदा घालून घ्यायचा। बघा, इथं मी अर्धा चमचा इतकं तेल घातलं। आता कांदा आपल्याला छान हा सोनेरी रंगावर भाजून घ्यायचा आहे। बघा, इथे कांदा हलकासा सोनेरी रंगावर आला आहे। आता यामध्ये आपल्याला 2 चमचे किसलेलं सुकं खोबरं, यामध्ये आपल्याला लसूण पाकळ्या, आल्याचे तुकडे आणि टोमॅटोसुद्धा घालून घ्यायचा। आणखी याला 3-4 मिनटं व्यवस्थित असं परतून घ्यायचं। टोमॅटो हलकासा मऊ पडेपर्यंत परतून घ्यायचा आहे। बघा, इथे हलकासा टोमॅटो असा मऊ पडला आहे। आता यामध्ये आपल्याला जिरं घालायचं आहे आणि हे सुद्धा 2 मिनटासाठी व्यवस्थित असं भाजून घ्यायचं। बघा, इथे सगळं मिश्रण भाजून तयार आहे। आता आपण गॅस करूया बंद आणि डायरेक्ट हे मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं। बघा, इथे मी डायरेक्ट मिक्सरच्या भांड्यात हे मिश्रण काढून घेतलं। आता संपूर्णपणे गार करून घ्यायचं आणि थंड झाल्यावर पाणी न घालता याचं असंच बारीक वाटण असं करून घ्यायचं आहे। बघा, आता आपण चेक करून बघूया। तुम्ही बघू शकता शेंगातील बरंचसं असं पाणी आटलं आहे। आता आपण शेंगा चेक करून बघूया। इथं अशा शेंगा घ्यायच्या आणि हलकंसं याला दाबून बघायचं, छान या शिजल्या आहे।
परंतु एकदम अशा मऊ शिजल्या नाही. ही शेंगा आपल्याला फक्त 70 ते 80% शिजून घ्यायची आहे बघा. नंतर त्या भाजीमध्ये सुद्धा शिजतील. आता हे पातेला बाजूला ठेवून देऊया. आता यातील शेंगा आपल्याला एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहे बघा. इथं गॅसवर ज्या पातेल्यामध्ये आपण शेंगा शिजवून घेतल्या होत्या तेच पातेलं मी इथं घेतलं आहे. तर पातेलं गरम करायला ठेवलं होतं म्हणून ते असं झालं आहे. तर यामध्ये आपल्याला 2 चमचे तेल घालून घ्यायचं बघा. इथे तेल हलकंसं गरमसुद्धा करून घेतलं मी. आता या तेलामध्ये आपल्याला जे वाटण तयार करून घेतलं बघा, छान असं पाणी न घालता वाटून घेतलं आहे. मस्त अशी बारीक पेस्ट करून घेतली. आता हे वाटण आपल्याला या तेलामध्ये घालून घ्यायचं आहे. आता हे वाटण या तेलामध्ये व्यवस्थित असं आपल्याला 3-4 मिनटासाठी मस्त असं परतून घ्यायचं आहे. आता बघा हे वाटण मस्त असं 3-4 मिनटं तेलामध्ये छान खमंग असं परतून घेतलं. आता यामध्ये आपल्याला सुके मसाले घालून घ्यायचे आहे. लाल तिखट, हळद, गरम मसाला, हे सुके मसाले व्यवस्थित या वाटणामध्ये मिक्स करून घ्यायचे. आणखी 3-4 मिनटं खमंग असं आपण हे परतून घेऊया बघा. इथं मस्त असं मी 3-4 मिनटे खमंग असं हे परतून घेतलं आणि तुम्ही बघू शकता हलकासा तवंग देखील आला आहे. ह्यामध्ये मिक्सरचं भांडं धुवून घालायचं. आता या पाण्यामध्ये आपल्याला आणखी 2 मिनटं हा मसाला व्यवस्थित असा एकजीव करून घ्यायचा बघा. आणखी या पाण्यामध्ये व्यवस्थित मसाला 2 मिनटं परतून घेतला. यामध्येच आपल्याला जे शिजलेल्या शेंगा होत्या त्या पाण्यासकट घालून घ्यायच्या आहे. चांगल्या या मसाल्यामध्ये या शेंगा व्यवस्थित अशा मिसळून घ्यायच्या. आता यामध्ये आपल्याला पाणी बघा. इथं मी टोटल असं 1.5 ग्लास पाणी घातलं आहे. त्यामध्ये अगदी थोडंच मीठ घालते. आता यावर मिनटं आणखी ही भाजी आपल्याला व्यवस्थित अशी शिजवून घ्यायची आहे. आता इथे 5 ते 6 मिनटं झाली आहे. झाकण उघडून बघूया आणि तुम्ही बघू शकता मस्त इथं आपली चमचमीत शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवून तयार आहे आणि सुगंधही खूप छान येत आहे. आता यामध्ये घालून घेऊया थोडीशी कोथिंबीर. एकदा याला मिसळून घ्यायचं आणि बघा इथं मस्त चमचमीत स्वादिष्ट अशी शेवग्या शेंगाची रस्सा भाजी बनवून तयार आहे. आता याला हलकासा तवंग देखील आला आहे. तर आपण थोड्या वेळ बाजूला पातेलं ठेवलं तर आपोआप तवंग वरती येतो. एकदम अशा मऊ शेंगा शिजवायच्या नाही. जास्त मऊ जर शिजल्या तर भाजीमध्ये त्या शेंगा अशा वेगवेगळ्या होतील आणि खाताना ही भाजी बेचव लागेल. त्यामुळे छान अशीच शेवग्याच्या शेंगा 70 ते 80% शिजवून घ्या. ही महत्त्वाची टीप आहे, हे लक्षात ठेवा. आता इथं मी गॅस बंद केला आहे आणि इथं बघा मस्त चमचमीत आपली शेवग्याच्या शेंगाची रस्सा भाजी बनवून तयार आहे. तुम्ही ही भाजी भाकरीसोबत चुरून खाऊ शकता. खूप छान लागते. तुम्हाला पोळी भात जे काही आवडेल त्यासोबत तुम्ही खाऊ शकता. मस्त अशी चमचमीत बनवून तयार होते. जर तुमच्या घरामध्ये अचानक पाहुणे आले आणि ऐन वेळेस जर तुम्हाला सुचत नसेल भाजी काय करायची तर पाहुण्यांना ही शेवग्याच्या शेंगांची भाजी बनवून खायला द्या. ते आवर्जून खातील आणि मस्त अशी पाहुणे खुश होऊन जातील. तर मग हे एकदा नक्कीच करून बघा. यापुढे नॉनव्हेजसुद्धा फिकं पडेल आणि ही भाजी खायलासुद्धा मस्त अशी टेस्टी लागेल. तुम्हीसुद्धा एकदा ही रस्सा भाजी करून बघा आणि कमेंटमध्ये सांगा की रेसिपी कशी झाली ते. तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा. तसेच आगळी वेगळी रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा. जेणेकरून मी छान छान रेसिपी अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल. आज वेळात वेळ काढून तुम्ही ही संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. अशी छान छान रेसिपी तुम्हीसुद्धा बनवून खात जा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.